महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परिवार वंदन करतो। इथे असलेला भिक्खू संघ आणि ज्येष्ठ भिक्खू संघांना मी वंदन करतो आणि श्रावणी असतील त्यांना मंगलकामना आणि उपासक उपासिकांना मंगलकामना। आज इथे मी आलेलो आहे ते महाबोधी महाविहारचा जो BTA कायदा जो आहे 1949चा तो काय आहे हे तुम्ही थोडक्यात समजून घ्या। एक मिनिट शांत बसा, बोलू नका। 1949चा BTA ऍक्ट जो कायदा आहे भारत स्वतंत्र होण्याच्या आधी हे जे आपलं महाबोधी महाविहार आहे ब्राह्मणांच्या ताब्यात होतं। आधी जेव्हा हे राजे मुस्लिमांचं कोण बोलत आहे तुम्ही थोडं एक 5 मिनिटं घेणार फक्त। जेव्हा मुसलमानांचं राज्य होतं तेव्हा हे महाबोधी महाविहार मुसलमान राजांनी हे तोडू नये म्हणून बौद्ध भिक्षूने किंवा काही कालांतराने ते माती खाली गळल्या गेल्या। जवळपास 600 वर्ष हे महाबोधी महाविहार माती खाली राहिलं आणि भारतात बुद्ध धर्म पूर्णतः ब्राह्मणांनी संपवून टाकला। बौद्ध भिक्षूंची कत्तल करण्यात आली, अक्षरशः कत्तल करण्यात आली। 100 सोनेरी मुद्रा जो बौद्ध भिक्षूंचं डोकं कापून आणि त्याला 100 सुवर्ण मुद्रा त्या काळात देण्यात आल्या। असंख्य बौद्ध भिक्षूंची कत्तल झाली, असंख्य बौद्ध भिक्षूंना जाळून टाकण्यात आलं आणि तेलामध्ये उकळत्या तेलामध्ये सुद्धा त्यांना चालायला भाग पाडलं आणि त्यांचा त्यात तडफडून मृत्यू झाला। आणि हे ते दाखवतात सांगतात तुम्हाला की स्वर्गामध्ये तुम्हाला अग्नीने भाजून काढते, तेलामध्ये तुम्ही पाप केलं तर करतील। हे सर्व किंवा जे तुमच्या आत्म्यावर असं जो प्रयोग करतील हे ब्राह्मणांनी तुमच्यावर केलेले अत्याचार आहेत जे तुम्हाला नरकाचं दाखवतात ना, तेलामध्ये कटतील, तुम्ही नरकात गेल्या किंवा अग्नीमध्ये पेटवतील। तर शुंगमित्रानंतर जेव्हा हिंदू धर्माने आपलं ब्राह्मणाने आपला सत्ता गाजवण्याकरता अक्षरशः 10,000 बौद्ध भिक्षूंची कत्तल झाली आहे, कापून काढण्यात आलं आहे, बऱ्याचशा बौद्ध भिक्षूंना पेटवण्यात आलं। आणि काही गोष्टी जसं देव आहे किंवा तुम्ही जे बोलताय ते सिद्ध करा, नाही तर उकळत्या तेलातून तुम्ही चालून दाखवा। जर तुम्ही सत्य बोलत आहे तर उकळत्या तेलातून चालून दाखवा। आपण जे गोष्ट सत्य आहे ते तुम्ही आता हवा आहे ती हवा आपल्याला माहित आहे, दिसते का, ते सिद्ध करता येते का? सिद्ध करता येते का? हवा आपल्याला ती स्पर्शाने जाणार म्हणजे तो आपला अनुभव असतो, तिला सिद्ध करता येतो। प्रत्येकाचा आपापल्या स्पर्शाने आपल्याला जाणते की हवा आहे। तर बुद्ध धर्मात भिक्षूंना सांगण्यात आलं की तुम्ही जे बोलता ते आपण तत्वाने पटवून देतो, वैचारिक तर्काने आपण त्यांना पटवून देतो, पण ते पटलं तुम्हाला तरी तुम्ही ते सिद्ध करा। ते सिद्ध करू शकल्यामुळे बऱ्याचशा बौद्ध भिक्षूंना त्यांनी उकळत्या तेलात चालायला लावलं आणि मारून टाकलं। आता तो विषय संपला, आपण तो मेन मुद्द्यावर येऊ की हे महाबोधी महाविहार माती खाली टाकलं गेलं आणि ती जागा एका मुसलमान राजाने जिंकली आणि ती जागा मुसलमान राजाने एका घमटगिरी नावाच्या ब्राह्मणाला ती त्याच्या अंतर्गत होती, ती सोपवून दिली। त्याच्या अंतर्गत असलं मग जेव्हा इंग्रजांचं राज्य आलं, इंग्रज लोक आले, व्हिएनसॅक कुणी वाचला म्हणजे माझ्या पुस्तकात धडा होता कुणाला, व्हिएनसॅक आणि फेआयन म्हणून चीनचे 2 बौद्ध भिक्षू भारतात आजपासून 1400-1500 वर्ष 1300 वर्ष आधी कालांतरे भारतात येऊन गेले। त्यांनी भारतात सम्राट अशोकांनी कुठे कुठे जे 84,000 स्तूप निर्माण केले ते भारतात पायी त्या काळात 50,000 किलोमीटर केले आणि त्यांनी आपल्या पुस्तकात नोंदी ठेवल्या की भारतात कुठे कुठे स्तूप आहेत, कुठे म्हणजे भगवान बुद्धांचे विहार आहेत। त्याच्या नोंदीवरून इंग्रज जेव्हा आले तेव्हा इंग्रजांनी लॉर्ड कनिंग नावाचा एक म्हणजे इतिहास मध्ये रुची ठेवणारा ऑफिसर होता, त्यांनी मग ते पुस्तक वाचून त्यांनी संशोधन केलं, म्हणजे गयाला जाऊन बुद्धगयाला जाऊन त्यांनी खोदकाम केलं आणि त्यातून हे महाबोधी महाविहार मातीतून 1875ला खोदकाम झालं आणि नंतर ते 5 वर्षात ते पूर्ण खोदून बाहेर काढण्यात आलं। अजूनही कुणी बोध गयाला गेले असेल तर ते खाली आहे, जवळपास 30 फूट खाली आपल्याला जावं लागतं जमीन लेवलचे, तेव्हा ते विहार आपल्याला बघायला। आता त्या 1891ला म्हणजे तेव्हा जेव्हा हे विहार खोदून काढलं, त्याला डागडुजी केली। आता जे दिसते ना चारी बाजूला थोडी माहिती देतो की जे मधलं जे आहे महाबोधी विहारचं आपण जे पाहतो ते ओरिजिनल आहे, पण ते एवढं जीर्ण झालं होतं की त्याला इंग्रजांनी आजूबाजूचे 4 छोटे मिनार दिसतात ना स्तूपाचे, ते इंग्रजांनी बांधलेले आहेत आणि त्याला प्लास्टर आपण पाहतो ना प्लास्टर वगैरे लावलाय, खूप जीर्ण अवस्थेत होतं।
ते त्यांनी तयार करून ते फक्त बुद्ध भिक्षू नव्हते त्या काळात आणि फार